जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी. नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, रोटरी आरोग्यमाला या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि मागच्या वेळेस आश्वासन दिल्याप्रमाणे यावेळेसही मयूर तांबे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी न्यूरो कोच किंवा ब्रेन हेल्थ या विषयावरती गप्पा मारणार आहोत. मयूरजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. धन्यवाद हरी सर. मयूरजी, आपण मागच्या वेळेस बोललो ब्रेन हेल्थ, त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मेंदूला तयार करणं आवश्यक आहे असं तुम्ही म्हटलात. बरोबर. आणि ते कसं त्याला करायचं, म्हणजे थोडक्यात असं आहे, माझ्या मनाप्रमाणे माझ्या मेंदूला कसं वागायला लावायचं हा तो विषय झाला. आणि याच्याबद्दलचं तुम्ही जाता जाता सांगितलं होतं की कॉग्निडॉल नावाची तुमची एक संस्था आहे. हे काय आहे नेमकी, त्याच्याबद्दल सांगाल? बरोबर. सो आता याच्यामध्ये मला लक्षात आलं की मी या विषयावर मागच्या 5 वर्षापासून अभ्यास करतोय की ब्रेन हेल्थ नेमकी काय असतं. आणि या विषयावर अभ्यास करताना भरपूर गोष्टी समोर आल्या. एक सगळ्यात पहिले हे लक्षात आलं की ज्यावेळेस मी मेंटल हेल्थ हा शब्द वापरतो त्यावेळेस लोक तयार नाही होत त्या गोष्टी करायला. आणि त्यालाच मी जर ब्रेन हेल्थ म्हटलं तर लोक खूप सपोर्टिव्ह असतात. आणि यांनी काय होतं की आम्ही हा विचार केला की जर या फक्त एका शब्द चेंज केल्याने जर लोकांचा फायदा होत असेल तर का नको. आणि मग ब्रेन हेल्थ केल्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही प्रिव्हेन्शनवर जास्त काम केलं, की ज्यामुळे कसं होतं की याच्यात जर एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनचे थॉट येत आहे किंवा अँझायटीचे थॉट येत आहे तर याचा अर्थ ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आणि मी स्वतः ते अनुभव केलं की यामध्ये होतं कसं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असतात बट आपण कुठेतरी लॉस्ट असतो. आणि मग याच्यात जवळपास 1, 2, 2, 3 वर्ष निघून जातात. आणि ते सगळे प्रोडक्टिव्ह वर्ष असतात ज्याच्यामुळे आपलं करिअर अफेक्ट होतं, रिलेशन अफेक्ट होतात. मग याच्यावर आपण कसं काम करायचं, तर मग आम्ही प्रिव्हेन्शनवर जास्त काम करायला सुरुवात केली. आणि मग लक्षात आलं की ब्रेन हेल्थ या विषयामध्ये 3 प्रमुख समस्या आहेत. पहिली समस्या अशी की ब्रेन ज्यावेळेस मी म्हणतो किंवा मेंदू म्हणतो तर तो विषय इतका कॉम्प्लेक्स आहे, इतका क्लिष्ट आहे की त्याच्यामध्ये प्रत्येकजण त्याच्यामध्ये अभ्यास करत नाही किंवा प्रत्येकाला एवढा वेळ नाही की त्यांचं स्वतःचं करिअर सोडून याच्यामध्ये अभ्यास करावा. दुसरी समस्या त्याच्यात येते की जरी समजा कोणाला वाटलं, समजा माझ्यासारख्या दुसऱ्याला अडचण आली, त्याला वाटलं की याच्यामध्ये अजून जाऊन अभ्यास करायचा आणि समजून घ्यायचं आहे, तर दुसरी अडचण अशी होते की त्याला ते विषयच तेवढा समजत नाही. कारण मेडिकलमधले टर्मिनॉलॉजी शब्द ही इतके कॉम्प्लिकेटेड असतात की ते सहज समजत नाही आणि खूप वेळ जातो ते समजून घ्यायला. बट ठीक आहे, आपण असंही अज्युम करू की तेही त्या एखाद्या व्यक्तीने केलं. तर तिसरी अडचण अशी येते बऱ्याच जणांना की आता हे मला समजलं आहे, पण आता नेमकी मी करू काय? मग याच्यात मी असे कोणते उपक्रम करायला पाहिजे, अशा कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे की ज्याच्याने मला माझ्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा फरक पडेल. मग हे त्यांना कळत नाही. मग आम्ही काय केलं की आमची जी टीम आहे तर ही पूर्ण रिसर्चचं काम करणं, त्याच्यातून जे ब्रेन हेल्थचे जे प्रिन्सिपल्स आहेत की जे आपण रोज आपण इम्प्लिमेंट करू शकतो, याच्यावरती टीम काम करते. आणि मग आम्ही त्याला सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल त्याला एका छोट्या एक्सरसाइजच्या स्वरूपात, की जी करायला लोकांना मजा पण येईल, त्याच्यासाठी काही खास असा वेळ नाही काढावा लागणार की म्हणजे रोज सकाळी 6 वाजता किंवा संध्याकाळी ऑफिस झाल्यानंतर असा वेळ नाही काढावा लागणार. ते त्यांचं रोज सकाळी ब्रश करत असताना किंवा गाडी चालवत असताना किंवा फक्त असं वाटलं की चहाचा ब्रेक घेतला आहे आता, तर त्या 1 मिनिटाच्या ब्रेकमध्ये त्यांना कशा करता येतील. तर हे सगळं आम्ही समजून घेतलं की ब्रेन कसा वर्क होतो, लोकांना कुठे अडचणी येतात. मग याच्यावर आम्ही एक्सरसाइज बनवून ते एक ब्रेन जिम असं ही एक कॉन्सेप्ट आहे, तर याच्यावर आम्ही काम करतो आहे. दुसरं याच्यामध्ये कसं होतं की ज्यावेळेस मी एखादी एक्सरसाइज सांगितली त्यावेळेस त्यांना खरंच तो फरक पडला आहे की नाही पडला आहे, याच्यासाठी आपण काय करतो की त्याला आपण फ्युचरमध्ये AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता जे खूप जास्त सेक्टर चांगलं चालू आहे, तर त्याचा वापर करून आपण त्या प्रत्येकाचा परफॉर्मन्स मेजर करू शकतो का, तर याच्यावर सध्या रिसर्च चालू आहे आमच्या टीमचा. पण तोपर्यंत आम्ही काय करतो, एक्सरसाइज थ्रू रिझल्ट दिसेल अशा एक्सरसाइजेस सध्या लोकांना देतं. जसं विचारलं तुम्ही सर, कॉग्निडॉल्फ हा शब्द कसा आला, तर त्याच्यामध्ये कसं होतं की आपण कॉग्नेटिव्ह फंक्शन किंवा ब्रेनचं जे फंक्शन आणि डॉल्फिन, तर डॉल्फिनचा डॉल्फ. तर डॉल्फिन का, कारण हा एक स्मार्ट लिव्हिंग क्रिएचर म्हणून आपण बघितलेला आहे. आणि त्याचा मेंदू म्हणजे माणसापेक्षाही जास्त काय म्हणता येईल चांगला परफॉर्म करतो असं म्हणू शकतो आपण. तर म्हणून कॉग्निडॉल्फ या नावाने आम्ही कंपनी चालू केली. आणि कॉग्निडॉल्फमध्ये आम्ही अशा वेगवेगळ्या ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीज, एक्सरसाइजेस देतो. आणि याच्यामध्ये आम्ही अजून कसं केलं की याला 3-4 पद्धतीने आम्ही सर्व्हिसेस आहेत, की एक तर जसं प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहे तर तसं न्यूरो कोचिंग म्हणून 1-on-1 कोचिंग चालतं. दुसरं की समस्या किंवा स्ट्रेस या विषयावर कॉग्निडॉल्फमध्ये खूप जास्त काम चालू आहे.
कारण त्याच्या थ्रू आपण भरपूर गोष्टी कव्हर करू शकतो. मग याच्यामध्ये कॉर्पोरेटच्या ट्रेनिंग्स असतील, की एम्प्लॉईचा परफॉर्मन्स कसा वाढेल, प्लस त्याचं जे काही वर्क एन्व्हायरमेंट. आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की जिथे वर्क कल्चर चांगलं नाही आहे किंवा खूप जास्त स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट असतं. मग त्या एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा त्याचा हॅपीनेस वाढवून त्याचा परफॉर्मन्स कसा वाढवता येईल, तर याच्यावर सध्या आमचं काम चालू आहे. सर, तुम्ही हे जे कॉग्निडॉल्फ बद्दल बोललात आणि त्याचे एवढे तुम्ही म्हणजे रिसर्च करून वेगवेगळे प्रोग्राम्स पण तुम्ही तयार केलेले आहेत, तर याच्यानी हे वेगवेगळे जे काही एक्सरसाइज असतात मेंदूसाठी या ब्रेन जिममध्ये, ते काय काय असतात? बरोबर. तर जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की जी हॅपीनेससाठी आपण एक्सरसाइज केली, फेशियल फीडबॅक हायपोथेसिस, तर ती मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी करूनच बघितली असेल. दुसरी एक एक्सरसाइज आपण जर म्हणू की समजा स्ट्रेस आहे, तर स्ट्रेस कोणत्या कोणत्या कारणांमुळे येतो, तर प्रत्येकासाठी त्याची कारणं वेगवेगळे असतात. बट त्याला आपण एक जस्ट बेसिक पद्धतीने जर बघायला गेलं तर स्ट्रेसमध्ये काय होतं की खूप साऱ्या गोष्टी अनसर्टन असतात. म्हणजे मला माहीत नाही काय होईल, की जर समजा मी आज जॉबला जातोय तर 1 महिन्याने माझा जॉब राहील का, किंवा आता ए आय आलं आहे तर त्याच्यामुळे ए आयमुळे माझा जॉब जाऊ शकतो का, तर असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. किंवा प्रमोशन जवळ आले तर माझं प्रमोशन होईल का, नाही झालं तर दुसरीकडे जॉब घेता येईल का, असं खूप वेगवेगळ्या कारणामुळे स्ट्रेस असतो. बट त्याचं आपण जर समजा एक बघितलं तर एक समजा पॅरामीटर घेतला जो म्हणजे अनसर्टन्टी, मला माहीत नाही काय होणार आहे, हा जर फॅक्टर आपण कन्सिडर केला तर याच्यामुळे स्ट्रेस यायला सुरुवात होते. आणि हा जर फॅक्टर जर याला आपण ओव्हरकम करायचं असेल तर काय करता येईल, तर तसंच स्ट्रेसमध्ये असे मल्टिपल वेगवेगळे सब ॲट पार्ट म्हणजे काय म्हणता येईल आपण त्याला सब पार्ट आपण म्हणू शकतो. स्ट्रेस हा मोठा कॉम्पोनंट झाला. त्याच्यामध्ये आपण एक रिस्क टेकिंग ॲबिलिटी किंवा अनसर्टेनिटीला कसं फेस करायचं याच्यावर आपण सध्या आता एक उदाहरण देतो मी. तर मग कसं तयार करता येईल मेंदूला, की जर मला जॉबमध्ये पण अनसर्टन्टी आहे, घरीसुद्धा तसं मला काही कळत नाही काय चाललं आहे फॅमिलीमध्ये. मग मी त्याच्यासाठी आम्ही कसं एक एक्सरसाइज केली, की जे म्हणजे तुम्ही सायकल चालवत असाल किंवा गाडी चालवत असाल, टू व्हीलर, फोर व्हीलर काही फरक नाही पडत त्याने. कुठल्याही सिटीमध्ये असू शकतात. नाशिक आहे आणि तुम्ही समजा तुम्हाला द्वारकेवरून सिटी सेंटर मॉलला जायचं आहे किंवा तुम्हाला द्वारकेवरून पंचवटीला जायचं आहे. तर तुम्हाला तुमचा एक रस्ता माहिती आहे, जो तुम्हाला कदाचित शॉर्टकट माहीत असेल किंवा तुमची मोठी गाडी असेल तर तुम्ही हायवे प्रेफर कराल. मग आपण त्याला कसं म्हणतो, की जो तुम्हाला रूट माहिती आहे, तो न घेता असा रूट घ्या, की जिथे तुम्हाला चुकण्याची शक्यता जास्त आहे. रस्ता चुकण्याची शक्यता जास्त आहे. पण म्हणजे हेही लक्षात ठेवा, की तो रस्ता सेफ असेल, की ज्याच्याने तुम्हाला तसं बाकी काही नुकसान होणार नाही. बट हे का करायचं आहे आपल्याला? तर अशी कुठलीही गोष्ट की जी करताना सुरुवातीलाच डोक्यात असा एक थोडासा तणाव येईल, खूप नाही आहे. म्हणजे ठीक आहे, माझा जॉब जाईल का नाही वर्सेस मी रस्ता चुकेल का नाही, याच्यामध्ये दोन्हीची स्ट्रेसची इंटेन्सिटी खूप वेगळी आहे. पण ज्यावेळेस मी हा एक निर्णय घेतो, की मला या रस्त्याने जाऊन बघायचं आहे, की हा खरंच पंचवटीला जाणार आहे की नाही, तर त्यावेळेस माझ्या डोक्यात एक थॉट येतो, की अरे मी चुकणार. आणि मग मला असं वाटतं, की नाही हा रस्ता जाणारच नाही, जिकडे मला जायचं आहे. मग थोडंसं आपण पुढे जातो. मग लक्षात येतं, अरे आपण तर उलट्या बाजूला चाललो, किंवा जिथे मी 2 किलोमीटरमध्ये पोहोचणार होतो, तिथे आता मला 4 किलोमीटर लागतील किंवा 3 किलोमीटर लागतील. किंवा जिथे मला 10 मिनिटात मी पोहोचणार होतो, तिथे मला आता 20 मिनिटं लागत आहे. किंवा कदाचित असंही होऊ शकतं, की मला उलटं यावं लागू शकतं. पण याच्याने काय होतं, की ही एक ज्यावेळेस आपण ॲक्टिव्हिटी रोज करतो किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, असं नाही की रोज द्वारकेवरून पंचवटीलाच जायला करायचं आहे. तुम्ही कुठूनही कुठेही जाताना करायचे आणि त्याच्यासाठी काही टाईम नाही. पण आणि ही ज्यावेळेस तुम्ही ॲक्टिव्हिटी करता 10-15 दिवस, 20 दिवस ज्यावेळेस तुम्हाला करता, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं, की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जिथे पण अनसर्टन सिच्युएशन होत्या, तिथे तुम्ही आता डिसिजन चांगले घ्यायला लागलेले आहात. आणि तुमचं मग ती ब्रेन ट्रेन झाले आणि मग त्याला आपण म्हणू शकतो, की तुमची ती ब्रेन एक्सरसाइज झाली आणि आता तो एक स्पेसिफिक कॉम्पोनंट ब्रेनमधला ट्रेन झाला. क्या बात आहे. म्हणजे ब्रेन जिममध्ये रोज आपण जसं आपल्या शरीर सौष्ठवासाठी जाऊन जिममध्ये वर्कआउट करतो, तसं ठराविक वेळेला तिथे जाऊन ब्रेनसाठी काही एक्सरसाइज करायला पाहिजे असं नाही आहे. नाही. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपलं काम करत असताना सुद्धा ही गोष्ट करू शकतो. बरोबर, बरोबर. आणि याच्या मागेच हे असं का केलं आम्ही, की आम्ही पण सांगू शकलो असतो, की सकाळी करा किंवा आपण म्हणतो, की सवय लागण्यासाठी आपण एका स्पेसिफिक टाईमला केलं तर ती लागण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. ते नक्कीच खरं पण आहे. बट याच्यामध्ये दुसरं एक आम्ही काय म्हटलं, की ज्यावेळेस आम्ही ब्रेन स्टडी केला, त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं, की लोकांना काय हवं आहे, की लोकांना सवय कशा लागतात. एक तर सगळ्यात पहिलं ती ती असायला पाहिजे करायला. दुसरं त्याच्यासाठी मला खूप जास्त काही तडजोड नको करायला. म्हणजे सकाळी लवकरच उठायचं आहे किंवा मला जिमलाच कुठेतरी जायचं आहे. मग त्याच्यासाठी मला काही त्याच्या आधी काही खायचं आहे का? त्याच्यानंतर काही खायचं आहे का? तर याच्यामुळे काय होतं, की लोकं जेवढे जास्त त्याला नियम आले, तेवढे लोकं त्याच्यापासून लांब पळतात आणि ते करत नाही.
मग याच्यामध्ये आम्ही काय केलं, की आम्ही म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला जर ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस करा. त्यावेळेस लोकं म्हणतात, "अरे हे तर सोपं आहे." मग ज्यावेळेस मी म्हणतो, की हे 15 मिनिट नाही करायचं, 1 मिनिटं जमतं 1 मिनिट करा. तर लोकं म्हणतात, "अरे हे पण सोपं आहे." आणि तिसरं म्हणतं, की ठीक आहे, मग मला जिममध्ये जायला कंटाळा येतो. मी असेल किंवा माझ्यासोबत माझा मित्र आला तर मी जाईल किंवा मग मी आता 2 दिवस प्रवास करून आलो तर मी आता थकलो आता मी जाणार नाही. पण याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात येते, की समजा तुम्हाला जर समजा क्रिकेट आवडत असेल किंवा कुठल्याही एखाद्या व्यक्तीला क्रिकेट आवडतोय किंवा कुठलाही खेळ आवडतोय, तर आपण हे बघतो, की खूप जास्त थकवा आल्यानंतरही तो व्यक्ती म्हणजे दिवसभर ऑफिस केल्यानंतरही तो व्यक्ती क्रिकेट खेळायला जाऊ शकतो किंवा असे शारीरिक श्रम करतो ज्याच्यात त्याला मजा येते. मग मजा येते हा महत्त्वाचा पार्ट आहे. मग याच्यामध्ये आम्ही काय केलं, की या एक्सरसाइजमध्ये मजा आणली, की ज्यावेळेस त्याला मजा येते, काहीतरी वेगळं आपण करतोय, त्यावेळेस तो त्याचं कंटिन्यू करण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. त्याच्यासाठी ती एक्सरसाइज नसून एक फन ॲक्टिव्हिटी होऊन जाते आणि मग लोकांना मजा करायला आवडतंच. त्यामुळे आम्ही त्यालाच मजा आणि एक्सरसाइज असं एकत्र करून दिलं. क्या बात आहे. जसं तुम्ही आत्ता अनसर्टन्टीबद्दल बोललात, की त्याच्यामुळे काय होतं आणि कसं करावं. तसंच अजून एक प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणांमध्ये, नाही हे शब्द ऐकण्याची सवय नसते. कुठेही पण आपलं काम जर झालं नाही किंवा कोणाला मी एखादं सांगतोय आणि त्याने नाही म्हटलं तर मला स्ट्रेस लगेच येतो. त्याला काय करावं? बरोबर. सो आता याच्यामध्ये सायकोलॉजी कसं सांगते, की ज्यावेळेस मी तुम्हाला नाही म्हणतो, त्यावेळेस किंवा तुम्ही किंवा कुणीही व्यक्ती असेल तर त्याचं डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिवेट होऊन जातं. म्हणजे काय होतं, की ज्यावेळेस मी तुम्हाला नाही म्हणतो, "अरे तो मला नाही का बोलला? मी तर बरोबरच आहे." मग तिथे मग काय होतं, की आपण नॅचरली आपले कान बंद होऊन जातात नाही म्हटल्यानंतर. आणि समोरचा नाही म्हणत असेल त्याचा तो का नाही म्हणतोय, त्याचं काय कारण आहे, त्याचं नेमकी समस्या काय आहे, हे आपण समजून घेत नाही. आणि मग याच्यामध्ये काय होतं, की मग आपल्याला स्वतःला त्याच्यासाठी ट्रेन करणं गरजेचं आहे, की नेमकी नाही म्हणण्यासाठी कसं आहे. मग हे नाही म्हणण्याचं काय कारण होतं, किंवा आपल्याला ती सवय नसते नाही ऐकून घेण्याची. कारण आपल्याला डोक्यात काहीतरी एक चालू असतं आणि आपण त्याला म्हणतो, की माझंच बरोबर आहे. तर ही जास्त मेन धारणा असते. तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो, की एक तर आहे, की ज्याला आपण म्हणतो, की एम्पॅथी. तर एम्पॅथीला तर मला मराठीवर शब्द माहीत नाही. पण याच्यामध्ये नेमकी काय होतं, की समोरच्या व्यक्तीचं काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे हे समजून घेण्यासाठी ती एक्सरसाइज आहे. उदाहरणार्थ कसं करता येईल ही प्रॅक्टिस, की समजा तुम्ही गाडीने चालला आहात आणि अचानक कोणतरी कट मारून गेला किंवा आपण टोल भरायला थांबलोय, कोणतरी मागून मध्येच कार आली आणि आपल्या पुढे येऊन लावली किंवा काय म्हणतील अजून चालत असताना कोणतरी काहीतरी मध्येच अपशब्द वापरले. तर मग याच्यात आपण काय होतं, नॅचरली आपल्याला तो राग येतो आणि मग हे सगळं होतं. मग याच्यामध्ये आपण एम्पॅथी कशी प्रॅक्टिस करू शकतो, की ठीक आहे त्या व्यक्तीने कट मारला ना, म्हणजे त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल, ठीक आहे, तो त्याला काही कुठेतरी घाई असेल, काहीतरी मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा ते जरी नसलं तरी तो असेलच, म्हणजे एखादा असूच शकतो, की म्हणजे थोडासा म्हणजे काय ना, की वेडाच असतो, त्याला मूर्खपणा करायचाच असतो. असे पण काही लोक असतात की जे करतात. बट ज्यावेळेस आपण त्याला म्हणतो, की ठीक आहे तरीसुद्धा मी काय करणार, की मी तेवढं जे 10-15 सेकंद आहे किंवा 30 सेकंद आहे, मी तेवढं लेट पोहोचणार ऑफिसला किंवा मी जिकडे चाललो तिथे मी 30 सेकंद लेट पोहोचणार. ही एक्सरसाइज केल्याने आपल्याला नक्की लक्षात येतं, की ठीक आहे आपण दुसऱ्यांचा विचार जास्त करायला लागतो. त्याच्याने आपल्याला समाधान जास्त मिळायला लागतं आणि ज्यावेळेस आपण असं करतो त्यावेळेस समोरचं ज्यावेळेस काही गोष्ट सांगतोय, मग तो हो म्हणत नाही म्हणत असेल किंवा थोडं निगेटिव्ह असेल किंवा थोडा रेझिस्टन्स असेल त्याच्या गोष्टीला, तर आपल्याला लक्षात येतं, की आपण त्याची बाजू समजून घेतो आणि मग आपल्याला त्याची बाजू समजली, की मग आपल्याला आपलं काम करून घेता येतं. मयूरजीच्या श्रोत्यांपैकी कुणाला जर कधी या तुमच्या ब्रेन जिममध्ये यायचं असेल किंवा तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? सो ज्यांना आमच्याशी संपर्क साधायचा आहे किंवा ज्यांना या ब्रेन जिमचा पार्ट बनायचा आहे किंवा ज्यांना असं वाटतं, की आपल्या समस्या खूप मोठ्या आहेत आणि त्या खूप सहजासहजी सॉल्व्ह नाही होते, ज्यांना कुणाला या ब्रेन जिममध्ये न्यूरो जिमबद्दल माहिती हवी असेल तर त्यांनी आमचं इंस्टाग्राम चॅनल आहे, की ज्याचं नाव कॉग्निडॉल्फ म्हणजे COGNIDOLPH म्हणजे कॉग्नेटिव्हचा कॉग्नी आणि डॉल्फिनचा डॉल्फ. तर या इंस्टाग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा जर तुम्हाला तिथे जर नसेल योग्य वाटत तर तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. माझा नंबर आहे 9145010045. मयूरजी खूप खूप छान माहिती दिलीत तुम्ही, पण मी तुम्हाला पुन्हा परत असंच सोडणार नाही. आपण पुढच्या भागात परत भेटणार आहोत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोते हो, हे होते मयूर तांबे आणि आपण ऐकत होतो आरोग्य माला. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी जिंदगी